शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण देवठाण या गावी आलेलो आहे. तालुका जो येतो येवला येतो याचा. या ठिकाणी आपण जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, हे श्री सतीश बागुल हे बऱ्याच दिवसापासून जे कांद्याची शेती करतात, त्याचप्रमाणे कापूस पिकवतात, मक्का पिकवतात, हे इतर पिकंही घेतात. परंतु त्यांचा कांदा या पिकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ते बऱ्यापैकी चांगले उत्पादन काढतात कांद्याचं. त्यांचं जे सतत कांद्याचा जो अनुभव आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे इथं गायत्री परफेक्ट प्लस पण वापरलेलं आहे. एकंदरीत त्यांनी आतापर्यंत जी प्रॅक्टिस करतात कांद्याची, त्यांना त्याच्यामध्ये कसे अनुभव आले किंवा त्याचप्रमाणे त्यांनी कांदा या पिकामध्ये काय त्यांना महत्त्वाची गोष्ट जाणून घेतलेली आहे किंवा कांद्याचं उत्पादन कसं जास्त घेता येतं त्या संदर्भात आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. बागुल साहेब, आपण जसं बघतो की कांदा या पिकामध्ये तुम्ही बऱ्याच वर्षापासून जे येतं कांद्याचं पीक घेतात. जवळपास किती वर्षापासून तुमचा कांदा पिकवण्याचा अनुभव आहे? 7-8 वर्षापासून. 7-8 वर्षापासून तुम्ही कांदा पिकवतात. आता जे नवीन तुम्ही प्रयोग केला समजा गायत्री परफेक्ट वापरण्याचा, तो वेगळाच आहे. पण त्याच्या आधी जे उत्पन्न घेतात तुम्ही सरासरी, त्याच्यानंतर वापरल्यानंतर तुम्हाला उत्पन्नात काही फरक पडला का? हो, बराचसाच फरक पडला. गायत्री परफेक्ट ते कोणत्या स्टेजला वापरतात किंवा त्याचा काय फायदा झाला ते थोडंसं सविस्तर शेतकऱ्याला सांगा. कांद्याचे दांडे धरले का हां हां तेव्हापासून सुरुवात करतो. दांडे जाड बांधत्या, खाली कांदा फुगवतो. पूर्ण कांदा फुगला त्याच्यानंतर माना पाडल्या जात्या. कांद्याचं वजन चांगलं वाढतं, क्वालिटी येते आणि गोलाई चांगली येते. गोलाई आणि भरीव कांदा बरोबर, भरीव कांदा, वजनदार कांदा. जसं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, आता हे कांदे जे आहे ते हे ठिकाणी असे आलेले आहे. आपण जसं आता कुठलाही कांदा जर घालचा घेतला तर याची साईज पण अशी झालेली आहे शेतकरी मित्रांनो. जसं तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात, हे सगळ्या कांद्याची साईज अशी झालेली आहे. एकसारखी कांद्याची साईज जर घ्यायची असेल तर तुम्ही कुठलाही कांदा बघा. आता आज जसं आपण हा काढला कांदा, असाच कांदा जर कुठलाही घेतला आपण, त्याची गोलाई बघा तुम्ही, सारखीच गोलाई येते. आणखी कुठलाही घ्यायचा कांदा तुम्ही तर याची कांद्याची गोलाई बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या समोर अशीच कांद्याची साईज येते. तर अशी कांद्याची साईज हे इथे येऊ लागली आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. जसं आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, कांद्याचे आकार साईज एकदम चांगली येते आहे. तुमच्या समोर आता काढून पण दाखवले आणि खाली तुम्हाला याच्यामध्ये पण दाखवून देईल. हा जो कांदा आहे शेतकरी मित्रांनो, लाल कांदा आहे. लाल कांद्याची लागवड तुम्ही पावसाळ्यात रोप कधी टाकतात आणि लागवड कधी करतात? जुलैमध्ये रोप टाकतो. जुलैमध्ये रोप टाकतात, म्हणजे पावसाळ्याच्या मध्यातच तुम्ही त्याची लागवड करतात. साधारण तुम्ही आतापर्यंत जो अनुभव सांगितला तुमचा परफेक्टचा, हा तुम्हाला एकंदरीत चांगला आलेला आहे. तुम्हाला याचा वापरल्यानंतर सगळ्यात जास्त तुम्हाला उत्पादन पहिल्यांदा कसा अनुभव आला, किती झालं ते सांगा एकदा. मला मुगाच्या रानात 8 गुंठ्यात 45 क्विंटल कांदे निघाले. परफेक्ट प्लस निघले. एकदम मोठा माल, एक साईज माल. हो, तेव्हापासून तुम्ही साधारण 3 वर्षापासून तुम्ही परफेक्ट 3 वर्षापासून रेग्युलर परफेक्ट प्लस वापरतो. म्हणजे कमीत कमी 2 स्प्रे तरी करतात. 2 स्प्रे 30 ते 35 ml हे 2 स्प्रे घेतात शेतकरी मित्रांनो. आणि ते कधी घेतात ते एक वेळेस शेतकऱ्यांना सांगून द्या. तेच थोडे दांडे धरले का त्यावेळेस एक पहिला स्प्रे, म्हणजे लागवडीपासून 2 महिने किंवा 1.5 महिन्याच्या नंतर. 1.5 महिन्याच्या नंतर पहिला डोस लागवडीनंतर. हो, लागवडीनंतर 1.5 महिन्यानंतर पहिला डोस करतात हे 35 ml प्रति पंप. हो, आणि त्याच्यानंतर दुसरा डोस तुम्ही कधी करतात? समजा कांदे फुगवण्याच्या वेळेस करतात का कांदे काढायच्या वेळेस? कांदे असे लिंबावानी झाले का अशी साईज, अशी म्हणजे मीडियम साईज. मीडियम साईज झाली का त्याच्यानंतर एक स्प्रे घेतो. म्हणजे हा दुसरा स्प्रे झाला. दुसरा स्प्रे म्हणजे त्याच्यानंतर काढण्यायोग्य कांदा होऊन जातो. काढण्यायोग्य कांदा होतो. कांदा फुगतो, माना पोचटून, म्हणजे माना पण खाली पडतात माना. काय आता याच्यातून कोणत्या माना खाली पडलेल्या तुम्हाला सांगा दाखवतील शेतकऱ्याला? हो, ह्या अशा मानात खाली पडतात. हे बघा शेतकरी हिरवी राहती, पात हिरवी राहती आणि कांद्याची पात अशी खाली पडते. तशी कांद्याची अशी मान मोडते. समजा ही मान मोडली म्हणजे कांदा खाली एकदम चांगला, पात हिरवीगार आहे, पात हिरवीगार पूर्ण झाला. बरोबर, म्हणजे माना पडायला लागतात. त्याच्यामुळं हा चांगला फायदा होतो. म्हणजे पूर्ण रस जे येतं कांद्याचं खाली कांद्यामध्ये येतो, पातीचं. म्हणजे वजन कांद्याला येतो. आपण बाकी जे औषध घेतो तर पात करपीत, हे पात करपीत नाही, हिरवच ठेवतो. हिरवच पात ठेवतात. कांदा पक्व होतो, माना पोचटून पाडल्या जाते. बरोबर. हो, तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असा एकंदरीत फायदा होतो याचा. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गायत्री परफेक्ट प्लसचा वापर करून तुम्ही फायदा घेऊ शकता. जसं आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2दा स्प्रे करायची, 35 ml प्रति पंप याप्रमाणे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा कीटकनाशक आणि त्याचप्रमाणे बुरशीनाशकचाही वापर करू शकतात. फक्त बुरशीनाशक वापरताना तुम्हाला ब्ल्यू कॉपर किंवा सल्फर असलेलं बेस्ट तुम्हाला बुरशीनाशक नाही घ्यायचं. इतर कुठलंही बुरशीनाशक घ्या, चालतं, त्याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही. अतिशय अशी चांगले रिझल्ट त्यांनी घेतलात आणि तुम्हाला त्यांनी उत्पन्न पण सांगितलं. आता एकंदरीत या ठिकाणी जो कांदा लावलेला हा लालच कांदा आहे. याचं पण आता ॲव्हरेज किती तुम्हाला येणाऱ्या म्हणजे कांदा विकल्यानंतर आपल्याला कळूनच येईल. पण जशी आता या ठिकाणी साईज दिसते कांद्याची, तर त्याप्रमाणे असं एकंदरीत वाटतं का आता सध्या तुमच्याकडे किती लागवड आहे कांद्याची? आता हा प्लॉट 25 गुंठे.
2 वर्षाला 25 गुंठ्यामध्ये 105 क्विंटल कांदे निघेल. 105 क्विंटल कांदे. 105 क्विंटल बर कांदे. बर. तर आता मुगाच्या आणि बाजरीच्या राणा मिळून 105 आणि क्विंटल आता कांदे. हा जो कांदा लागवड केलेला आहे, आता हा किती निघाला असतो तुम्हाला अंदाज आहे? जसं आपण साईज बघू लागला याच्या हिशोबाने हा तरी एकंदरीत 80 क्विंटल कांदा निघेल. म्हणजे त्या मागच्या वर्षी 25 गुंठ्यात 80 क्विंटल कांद्याचा आवरेज निघेल. इथं निघाल. म्हणजे कारण हे की वातावरण खराब आहे. खराब आहे थोडंसं. हो, त्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा जे अनुभव कांद्याचा त्याप्रमाणे त्यांना थोडंसं मागच्या वेळेसपेक्षा थोडंसं कांदा कमी होईल, कारण हवामान चांगलं नव्हतं. तरी त्या मानाने त्यांना 80 क्विंटल कांद्याचं अपेक्षित उत्पादन आहे या ठिकाणी. तर एवढा कांदा हे या ठिकाणी एवढं काढणार आहेत. अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो कांद्याचं उत्पादन घेऊ शकतात. आपल्याला या चॅनलवर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.